हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, दरवेळेला मी सांगत असते की बिझनेस सुरू करा, सुरू करा. कारण भरपूर ताईंच्या कमेंट येत आहेत की आम्ही करू शकतो का? ताई, आम्ही हे करू शकतो का? यामध्ये काही अवघड असतं का? किंवा कसं करायचं? काय काय वापरता? हे सगळे प्रश्न असतात. बरेच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की म्हणजे आपण बेसला काय वापरतो, कोणतं चांगलं आहे, यावरती तर मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे की बेससाठी आपण काय वापरू शकतो, कस्टमरला काय सांगायचं किंवा काय बोलायचं, कसं बोलायचं, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरीही ज्या काही ताई नवीन जोडलेल्या असतात, आपल्या फॅमिली मेंबर झालेल्या आहेत ते चॅनलच्या, तर त्या ताईंचे क्वेश्चन्स असतात की बेस कोणता चांगला. तर आता खरं सांगायचं म्हणजे हे बघा, सगळ्यात चांगला बेस म्हणजे आपलं रेक्झिन. जेणेकरून रेक्झिन हे लाँग लाईफ टिकतं आणि ते फरशीवरून सुद्धा घसरत नाही. कालसुद्धा एका ताईंची कमेंट आली की फरशीवरून न घसरणारं कोणता बेस आहे. तर तो लेदर म्हणजेच रेक्झिन. रेक्झिन कोणत्याही क्वालिटीचं घ्या तुम्ही, ते फरशीवरून घसरत नाही. आणि जर तुम्ही कॅनव्हास वगैरे वापरला तर ते उडण्याची शक्यता असते. त्यामुळं फरशीवर तर फ्लोअरला तुम्ही रेक्झिनच वापरा. जर तुम्हाला बॅकड्रॉप पण वापरायचा असेल तर बॅकड्रॉपसाठी तुम्ही एखाद्या वेळेला रेक्झिन वापरू शकता, कॅनव्हास वापरू शकता किंवा नॉन-वॉन वापरू शकता. ते हलकं असतं आणि ते चिटकायलासुद्धा बरं पडतं. तर हा एक क्वेश्चन. त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन होता की ताई, तुम्ही कुठे राहतात? कंटिन्यू हे क्वेश्चन्स असतात की कुठे राहता? तर मी राहायला लातूरमध्ये आहे. जे कोणी लातूरमधले असतील त्यांनी येऊन भेटू शकतात की लातूरमध्ये 5 नंबरला आहे. तुम्ही तसा मेसेज करा. जे कोणी लातूरमध्ये असतील त्यांना मी प्रॉपर जो काही माझा ॲड्रेस असेल तर तो मी तुम्हाला नंबरवरती पाठवून देईल. त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही क्लास घेतात का? तर मी अजून ऑफलाईन क्लास सुरू केलेले नाहीत. ऑनलाईनसुद्धा क्लास नाहीत. आपण जे काही शिकवतो तर ते यूट्यूब चॅनलमध्येच मी संपूर्ण तुम्हाला प्रॉपर माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. कारण अजून क्लासेससाठी सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे काही अडचणी आहेत. त्यामुळे क्लास सुरुवात केलेले नाही. तर ज्यावेळेला सुरुवात करेन मी क्लास, त्यावेळेला मी सगळ्यांना नक्कीच कळवेन. तर बघा, त्यानंतर आता नवीन मैत्रिणींसाठी सांगायचं म्हणजे की तुम्ही हा बिझनेस नक्की सुरुवात करा. यामध्ये खूप म्हणजे तुम्हाला फायदा आहे. बसून राहण्यापेक्षा घरामध्ये कामं झाल्याच्यानंतर तुम्ही हा बिझनेस करा. आता नवीन माझ्याकडं मी ज्या वेळेला सुरुवात केलं होतं त्यावेळेला मलासुद्धा असं वाटत होतं की माझा बिझनेस होईल किंवा नाही, किंवा मी करू शकते का नाही, मलासुद्धा वाटत होतं. तर मी सुरुवात करताना फक्त मी घरी स्वतःसाठी म्हणून मी हे बनवत होते आणि 1-2 रांगोळ्या ह्या ज्या आहेत त्या बनवल्या होत्या मी थोडंसं साहित्य आणून. तर ते छान वाटलं आणि मी यूट्यूबवरती टाकल्याच्यानंतर मग मला ऑर्डरसुद्धा यायला लागल्या. आणि ते पण लगेचच होत नाही, हळूहळू वेळाने होतं. प्रत्येकांना वाटतं की लगेच, पण लगेच कुठलीही गोष्ट होत नसते. त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. तुम्ही प्रॉपर बनवा, फिनिशिंग छान ठेवा आणि रेग्युलर तुम्ही स्टेटसला ठेवा. तुमचं इन्स्टावर ID असेल तर इन्स्टावरती तुम्ही रेग्युलर एक छोटीशी पोस्ट टाका किंवा रील बनवून टाका. एक ना एक दिवस तुम्हाला हे ऑर्डर यायला तयार होतील. आता ज्या ताई आहेत, मी सुरुवात केल्याच्यानंतर मला ज्यांचे कॉल येत होते किंवा मेसेज येत होते, ताई आम्हाला हा बिझनेस सुरुवात करायचा आहे, त्याच्यानंतर होईल का? तर त्या प्रत्येकांना मी सांगितलं होतं, तुम्ही सुरुवात तर करा. कारण आपण केल्याशिवाय नंतर कळत नाही ना ते होतं आहे किंवा नाही हे. कारण प्रत्येकाचा एरिया वेगळा असतो, प्रत्येकाचं घेणारे वगैरे वेगळे असतात, करणं वेगळं असतं. तर केल्याशिवाय ते गोष्टी कळत नाहीत. तर मग मी त्यांना सांगितलं की करा तुम्ही. त्यांनी सुरुवात केली आणि मध्ये-मध्ये त्यांचं सुरुवात झाल्याच्यानंतर त्यांचे कॉल येत होते की ताई, आम्ही बनवतो पण आमचं काही अजून सेल होत नाही. पण त्याच आत्ता ताईंचं इतका छान असा बिझनेस उभारला आहे. आता त्या छान असं मेसेज करून सांगतायत की मला की ताई, आम्ही खूप छान आता बिझनेस उभारला आहे आणि माझ्याकडे छान अशा ऑर्डर्स येत आहेत. संक्रांतीमध्ये तर त्या ताईंना खूप छान असा फायदा झाला. म्हणून मी सांगते की तुम्हीसुद्धा सुरुवात करा. इथे बघा, आता मी तर तुम्हाला सुरुवात करण्यासाठी सुरुवातीपासून मदत करते. तर बघा, ज्यांना कोणाला बाहेर जाणं शक्य नाही, साहित्याची माहिती नाही, त्यांच्यासाठी आपण किट अवेलेबल केलं. किट 2 प्रकारचे अवेलेबल केलेले
केलेले आहेत आपण, ज्यामध्ये ट्रेसिंग पेपर आहेत ते किट आहे आणि ज्यामध्ये कमी ट्रेसिंग पेपर म्हणजे एकही नाही असं बिना ट्रेसिंग पेपरचं सुद्धा आपण ते किट कमीमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. तर आणि बघा, ज्यांना कोणाला डिझाईन काढता येत नाही त्यांच्यासाठी ह्या डिझाईनसुद्धा आहेत. 1 फुटाच्या डिझाईन आहेत, 2 फुटाच्या, 3 फुटाच्या, 4 फुटाच्या, अशा भरपूर आपल्याकडे डिझाईन आहेत. मी व्हिडिओच्या सुरुवातीला डिझाईन्स नवीनसुद्धा काढलेले डिझाईन्स तुम्हाला दाखवलेले आहेत. तर बघा, आता आपलेसुद्धा पार्सल ही निघत आहेत. आता हे नवीन जे किट मी बनवलेले आहेत त्याचे भरपूर तुम्ही प्रतिसाद दिलात. भरपूर असे किट आपले सेल झालेले आहेत. आणि बघा, मध्ये मोबाईल थोडासा बंद पडला होता त्यामुळे शूट घेणं झालं नाही. आणि आता हे जे किट आहे तर ते मी पॅक केले. हे बघा, हे सुद्धा किट आहेत. आणि छोटे जे पार्सल दिसतात तर ते छोटा काय म्हणतात ना, तर त्याच्यामध्ये भरपूर सारं आपलं साहित्य असतं, म्हणजेच ट्रेसिंगच्या डिझाईनचं. तर आता हे बघा, ह्या सुद्धा ताई आहेत. यांनी आपल्याकडनं 5 मीटर रेक्झिन आणि काही ट्रेसिंगचे डिझाईन घेतलेले आहेत. अशा बऱ्याच ताई आहेत की ज्यांनी 5-5, 7-7 मीटर रेक्झिन आपल्याकडून फक्त घेतलेला आहे. तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बाहेर हेच रेक्झिन खूप महाग आहे. आता आपल्याकडे सुद्धा मिळतं रेक्झिन आणि खूप आणतो आपण. तर डिझाईनसुद्धा बघा कशा आहेत. यांचासुद्धा रिप्लाय आलेला आहे. डिझाईनसुद्धा यांना खूप आवडलेले आहे. छान आहे डिझाईन असं म्हणतात. तर तुम्हाला हे हवे असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे ऑर्डर करा आणि बिझनेसला सुरुवात करा. तर मैत्रिणींनो, थोडासा छोटंसं मोटिवेशन तुम्हाला व्हिडिओ म्हणजे प्रेरणा देण्यासाठी मोटिवेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवायला विसरू नका. तुम्ही बिझनेस सुरुवात केला आहे का नाही हे सुद्धा सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.